पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. जे लोक वर्षातून 2 वेळा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य चांगले राहते, म्हणजे आरोग्याचे वरदान मिळते, अशी ही मान्यता आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशी व्रत कसे करावे आणि या व्रताची कथा काय आहे ते जाणून घेऊ. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये. एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात. त्यामुळे दशमीच्या दिवशी सुद्धा कांदा लसूण खाऊ नये आणि द्वादशीला उपवास सोडावा. तसेच एकादशीचे जर व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे, पण जर हे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकतात. स्नानानंतर भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करावी. त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी. पंचोपचार विधीने त्यांची पूजा करून झाल्यानंतर त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, फुलांच्या माळा तसेच नैवेद्य, फळ अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा. पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचावी. दिवसभर उपवास करावा. रात्री फळे खावी आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना भोजन करावे. त्यानंतर स्वतः जेवण करावे. ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी फळे खावे. या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे. उपवास नाही केला तर तामसिक अन्न वर्ज्य करावे. खोटे बोलणे, अनैतिक कृत्य करणे, राग, लोभ इत्यादी गोष्टीपासून अंतर ठेवावे. वैष्णव धर्माचे पालन करावे. पुत्रदा एकादशी व्रताची कथा. धर्मराज युधिष्ठिराने विचारले, मधुसूदन, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते? तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, प्राचीन काळातील गोष्ट आहे. द्वापर युगाच्या प्रारंभीचा काळ होता. महिष्मतीपूरच्या महिजित राजाला संतती नसल्याने त्यांचे राज्य त्यांना सुखद वाटत नव्हते. स्वतःची बिकट अवस्था पाहून त्यांना खूप चिंता वाटू लागली. एकदा ते प्रजेला म्हणाले, प्रजाजन हो, या जन्मात माझ्याकडून कोणतेही पापकर्म झालेले नाही. मी राजकोषात केवळ न्यायोपार्जित धनच संग्रहित केले. ब्राह्मण आणि देवतांचे धन देखील मी कधी घेतले नाही. प्रजेचे पुत्रवत पालन केले. धर्माचरणाने पृथ्वीवर राज्य केले. दृष्टांना, मग ते बंधू किंवा मुलांसारखे असले तरी त्यांना शिक्षा केली. विद्वान पुरुषांचा सदैव सन्मान केला. कोणाचाही द्वेष केला नाही. मग कोणत्या कारणास्तव आजपर्यंत मला संतती झाली नाही यावर तुम्ही विचार करावा. राजाचे हे उद्गार ऐकून प्रजाजन, ब्राह्मण आणि पुरोहित राजाच्या हिताचा विचार करून घनदाट जंगलात गेले. राजाचे कल्याण इच्छिणारे ते सर्वजण जंगलात फिरून ऋषीमुनींच्या आश्रमांचा शोध घेऊ लागले. एवढ्यात त्यांना मुनिश्रेष्ठ लोमश मुनींचे दर्शन झाले. लोमश मुनी धर्माचे तत्वज्ञ, सर्व शास्त्रांमध्ये पारंगत, दीर्घायुषी आणि महात्मा आहेत. ते ब्रह्मदेवांसमान तेजस्वी आहेत. त्यांच्या शरीरावर लव आहे. एक एक कल्प पूर्ण झाल्यावर त्यांच्या शरीरावरील एक एक लव भंगतो, गळून पडतो, म्हणून त्यांचे नाव लोमश पडले. ते महामुनी त्रिकाल ज्ञानी आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्वांना अत्यानंद झाला. त्या लोकांना पाहून लोमश मुनींनी विचारले, तुम्ही सर्वजण इथे कशासाठी आला आहात? येथे येण्याचे कारण सांगावे. तुम्हा लोकांसाठी जे हितकर कार्य असेल ते मी अवश्य करेन. प्रजाजन म्हणाले, ब्राह्मण, महिजित राजांना संतती नाही. आम्ही त्यांचीच प्रजा आहोत. त्यांनी आमचे पुत्रवत पालन केले आहे. ते निपुत्रिक असल्याने त्यांच्या दुःखामुळे व्यथित होऊन आम्ही तपश्चर्या करण्याचा दृढ निश्चय केला आणि इथे आलो आहोत. द्विजोत्तम राजाच्या सद्भाग्याने यावेळी आम्हाला आपले दर्शन झाले. महापुरुषांच्या दर्शनानेच मनुष्यांची सर्व कार्य सफल होतात. मुनी, आता आम्हाला असा उपदेश द्यावा जेणेकरून राजाला पुत्रप्राप्ती होईल. हे ऐकून लोमश महर्षी 2 घटिका ध्यानमग्न झाले. त्यानंतर राजाच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत जाणून ते म्हणाले, प्रजाजन हो, ऐका. महिजित राजा पूर्वजन्मी लोकांचे शोषण करणारा एक निर्धन वैश्य होता. तो वैश्य गावोगावी फिरून व्यापार करीत असे. एके दिवशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला मध्यान्हीचा सूर्य तळपत असताना तो एका गावाच्या सीमेजवळील विहिरीवर पोहोचला. पाण्याने भरलेली पायऱ्यांची विहीर पाहून त्याने पाणी पिण्याचा विचार केला. इतक्यात तेथे वासरासह एक गाय सुद्धा आली.
ती तहानेने व्याकुळ आणि उन्हामुळे त्रस्त झाली होती, म्हणून विहिरीत उतरून पाणी पिऊ लागली. वैश्याने पाणी पित असलेल्या गाईला हकलले आणि स्वतः पाणी पिऊ लागला. त्याच पापकर्मामुळे राजा या जन्मी निपुत्रिक आहे आणि त्याही पूर्वीच्या एका जन्मातील पुण्याईमुळे राजाला या जन्मी निष्कंटक राज्य मिळालं आहे. प्रजाजन म्हणाले, मुनीश्वर, पुराणांमध्ये उल्लेख येतो की प्रायश्चित्त रूपी पुण्यामुळे पापे नष्ट होतात. म्हणून अशा एखाद्या पुण्यकर्माचा उपदेश द्या, जेणेकरून त्या पापाचा नाश होईल. तेव्हा लोमश मुनी म्हणाले, प्रजाजन हो, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते ती पुत्रदा नावाने प्रसिद्ध असून इच्छित फळ देणारी आहे. तुम्ही तिचेच विधिवत व्रत करा. हे ऐकून प्रजाजनांनी मुनींना नमस्कार केला आणि नगरात येऊन पुत्रदा एकादशीचे विधिवत व्रत केले. त्या दिवशी त्यांनी जागरण सुद्धा केले आणि आपले पुण्य राजाला अर्पण केले. त्यानंतर राणी गर्भवती झाली. कालांतराने तिने एका सुदृढ पुत्राला जन्म दिला. या एकादशीचे महात्म्य ऐकून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो आणि इहलोकी सुखी होऊन परलोकी स्वर्गीय गती प्राप्त करतो. तर मित्रांनो, ही होती पुत्रदा एकादशी व्रताची कथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.